बरं मला सांगा नेमकं काय झालं होतं? तो श्रीहरी मला एकटीला झोपड्यात बघून आला आणि त्यानं सुरा काढला. मला मारायचा प्रयत्न करत होता तो. माझ्यावर सुरा उगवा लागला. मग आमच्यात झटापट झाली आणि मी तिकडनं झोपडीतनं पळालो. त्यानं बरकतच मी ते श्रीहरीनं बरकतच औषध घातलंय झोपेचं. मला त्यासनी वाचवाय पाहिजे. तुम्ही पहिले बसा बसा निवांत. बसा तुम्ही निवांत. मी बरकतचं बघतो काय करायचं ते. मी बघतो बरकत काढा. तुम्ही बसा. मी आलोच. गोद कसं सांभाळायचं ते. जीजा इधर पाणी. ही बाई जीव घेणारा आपल्या घरातल्या एकेकांचा. ए तुझी लफडी आमच्या घरापत्र का आणतीस तू? काय संबंध? ए बाई चल निघित ना. चल. वहिनी साहेब तिच्या हाताला खरचटले ते तरी बघा. एवढ्या रात्री एका बाईला हाकलून देणं गायकवाडांची रीत नाही अशी. जिजा चल पुरी मी तुला मलमपट्टी करते. करा मलमपट्टी करा औषध पाणी करा पण लवकरात लवकर हिला हाकलून काढायत ना. औषध लावायला म्हणून येईल आणि कायम ती चिटकून बसेल इथं. काय की चल पुरी मलम लावते मी तुला. चल. हे बरकत बरकत उठ. अरे श्रीहरी. अरे तो श्रीहरी पळून गेला. आणि जिजा बी ठीक आहे घरला. तू चल. सावकाश. पाणी आणू काय? पक्क बरं वाटतंय ना? बरं. ए बरकत बरं वाटतंय का? बरं मला सांग नेमकं काय झालं होतं? मी आणि जिजा झोपेत बोलत बसलेलो. आमचं बोलणं झालं आणि मी इकडे घराकडे झोपायला आलो. मी झोपल्यानंतर श्रीहरी कुठनं आला कुणास ठाऊक. मला त्याने गच्च धरला आणि कुठलं तरी इंजेक्शन दिलं बघ. मला एवढी भूल आली की काय सुधारण झालं. नंतर तो श्रीहरी इथनं जिजाच्या झोपडीत गेला जिजाला मारायला. मी सरपटत झोपडीकडे गेलो. तो जिजाला मारत होता तोपर्यंत मी जाऊन त्याचा पाय धरला बघ. जिजाला पळून जायला सांगितलं. जिजा पळून गेली. मी त्याला धरलेला पण त्यानं मला परत मारला आणि तो परत जिजाच्या मागे पळत गेला. पुढे कायच माहित नाही मला. बरकत अरे त्या जिजासाठी तू स्वतःचा जीव कसा पाय धोक्यामध्ये घातलास रे? राणा अरे तिथेला जेव्हा रावणानं पळवून नेलं तेव्हा जटायूने त्याला अडवलं होतं. मग मी वहिनींसाठी एवढं करू शकत नाही वैर. वहिनी हे बघे बरकत वहिनी नाही जिजा. तिच्या नावानं माझी चेष्टा करत जाऊ नकस. बाकी काय बी म्हण राणा तुझं जिजावर प्रेम बसा लागले बघ. अरे आज ना उद्या तुम्ही एकत्र येणार. तू तिच्या संग लगीन करणार. मग जिजा माझी वहिनीच झाली ना.
नाही नाही अजिबात नाही. उगा काय बी बोल नकस. काय बी बोलते. मग कशाला करायलास तिच्यासाठी एवढं? हा सांग की. तिचा आणि श्रीहरीचा मुद्दा आहे ना, मग त्यांचं तिने सोडवतील की. तू कशाला हक्क गाजवालायस त्यांच्यावर? सांग की तू कशाला हक्क गाजवालायस? राणा तू कबूल कर मर्दा, तुझं जिजाऊ प्रेम बसायला लागलंय. तिच्या संग लगीन कर आणि तिला कायमच्या घरला घेऊन जा. माणूस आहे का राखूस? राक्षसच म्हणा. देव पाठीशी होता बाई तुझ्या, म्हणून इथवर पोचलीस. तर बरकत दादा ठीक असावत म्हणजे झालं. उगा सोडून आलो त्यासनी तिकडं. आता राणा गेलाय नव्ह तिकडं, मग काय काळजी नाही. तो बघल बरकतला. एक विचारू? हा विचार की. राणाबद्दल तुझं काय मत आहे? तुमच्या पोरासारखा चांगला पोरगा जगात शोधून बी सापडायचा नाही. म्हणून त्याच्या मागे लागलीस वय? अहो नाही 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 नाही, तुम्हाला वाटतंय तसं काय बी नाही. म्हणजे मी हे सगळं मालकाची ताप द्यायला नाही करत हो. आमच्यात वाद होता आधी, पण आता दोस्ती झाल्या. वादाबद्दल नाही म्हणत मी. मग वहिनी साहेब म्हणतात तसं खरंच तुमच्यात काय खरंच राणा तुझ्या मनात आहे काय? हे बघ, असेल तर माझी काय हरकत नाही. अंजली, राणाची बायको ती हे घर सोडून गेली आणि घराचं घरपणच गेलं. आता वहिनी साहेब आल्यात, पर त्यांचा स्वभाव कसा आहे तुला कळलाच असेल. म्हणून ह्या घराला आता एक खमकी बाई पाहिजे. तुझं खरंच श्रीहरी बरोबर लगीन झालं नाही? अहो नाही नाही नाही, दयाची शपथ घेऊन सांगतो, माझा आणि त्या श्रीहरीचा काय बी संबंध नाही. त्या श्रीहरी प्रकरणात मला कोणतरी अडकवायला लागलंय. माझं त्या श्रीहरीशी लगीन नाही झालं, आमचा काय बी संबंध नाही. आज मी मालकांमुळे वाचलो बघा. त्याला तुझी लई काळजी आहे. हे बघ पुरी, खरंच तुमचा एकमेकावर जीव असेल तर मला खुल्लं सांग. काय बी लपवू नगस माझ्यापासून. लोकांच्या समोर तमाशा करून नाव खराब करण्यापरीस तुम्ही दोघांनी लगीन करून घ्या. खरंच तुझ्या मनात आहे काय तसं? तसं काय सांगता येणार नाही. म्हणजे माझ्या मनात असून काय उपयोग? जे काय आहे ते समजत तुझ्या पोराच्या मनावर अवलंबून आहे. मी काय, कोण कुठली बाई, माझ्या मनात काय असल्यानं काय फरक पडणार आहे? तुमच्यासारख्या घराण्यात मला ओसरीवर जरी जागा मिळाली तरी लई झालं. ऐक की माझं. सूरज, आम्ही तुला स्पष्ट सांगायलोय, आता हे प्रकरण आपल्या हातून निसटायलंय.
अरे त्या बाईचं असं घरात घुसणं अजिबात बरोबर नाही. आता तूच सांग आम्हासनी, असं रस्त्यावरच्या लोकांना कोणी मला पट्टी करताय काय? त्या बाईनं आपल्या संकट काय काय केलंय हे माहित आहे ना हो तुला? तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही? तुझी ही हिम्मत. माझी हिम्मत असून बघितल्या कुठं तू? हा येडपड आहे काही बाई. तुला तर आता तू बस बस इथं. हे बघ, उगाच डोक्याला ताप करून घेऊ नको. रानादा अंजली वहिनीशी सोडून त्या बाईच्या नादाला कशाला लागल? असं असतं तर तिला हाकलून द्यायची, सोडून घरात कशाला घेतली? लागले म्हणून घरात घेतले. आता काय मलमपट्टी करायची आणि द्यायचं धाडून. ताईसाहेब आत येऊ का? अजून किती आत येतेस? काय अहो ताईसाहेब, या घरात कोणाही समज वेगळं सुरू आहे. वेगळं म्हणजे? अव गोदा का नाही जिजाला सून करून घ्याय निघाल्या, ते बी थोरली सून. काय होय. काय डोसकं फिरलंय काय तुझं? अव खरंच की, राणा तुझ्या मनात आहे का, किंवा राणाच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे का, असं काय काय विचारत होती. आणि जर असेल तर तुम्ही दोघं लगीन का करत नाही? आणि या घराला खमक्या बाईची गरज आहे, असं काय काय बोलत होती गोदा का. गोदा का काय डोसक्यावर पडली काय? ऐकलं? हेच म्हणत होतो आम्ही. अहो ती बाई लय चिटकू आहे. कुणाच्या घरात कसं शिरायचं हे बराबर माहित आहे तिला. आम्ही तुम्हाला सांगतोय, त्या श्रीहरीला बी हिनच आणले. आता स्वतःवर हल्ला करून घेतला असणार. सूरज, लय मोठं प्लॅनिंग करून आली ती इथं. नाही 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 काय नाही? आता बघ घरात कशी घुसते ती. ते नव्हत ताईसाहेब, पण या घराला खमक्या बाईची गरज आहे, असं कसं काय म्हणले असतील हो गोदा का. सरळ आहे. गोदाकांचा आमच्यावरचा राग एकतर आधीच आमासनी घरात घेत नव्हत्या, पण घ्यायला लागलं. आता त्या जिजाला घरात आणून आम्हासनी कसं ताप द्यायचं ना, ह्याचं प्लॅनिंग करायला लागल्या गोदाक्का. हे बघ, तुला ताप द्यायची हिंमत नाही कुणाच्यात. मी अजिबात होऊ देणार नाही. आमचं काय नाही व, आपल्या घरासाठी पाहिजे तेवढा ताप सहन करू आम्ही, पण आमच्या साध्या बोळ्या दिराला ती बाई अडकवायला लागल्या. तिला अडवलं पाहिजे. नाही नाही, आम्ही होऊ देणार नाही. सूरज, आपल्याला टाइमात हालचाल केली पाहिजे. काय तुझ्या डोसक्यात? बघच तू आता. धरपुरी दूध पिऊन घे एवढं. अगं जेव म्हटलं तर जेवणावी झाली असतो. नाही नग मला दूध, मला बरकत दादांची लई काळजी वाटायला लागली. अगं तू नग काळजी करूस, राणा गेलाय नव्ह. चल बस तू इथं. अहो पण बस, धर. हळदी घातलेलं दूध पी, म्हणजे बरं वाटल. घे पी. पी ग बाई. वा 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 वा, भारी आहे. सापाला दूध पाचताय की गोदाक्का? उद्या डसली म्हणजे कळेल का तुम्हासनी? अहो, काय बोलतायसा वहिनी साहेब? काय चुकीचं बोललो आम्ही? या भामट्या बाईचा कसला पोळ काय लागलाय तुम्हाला? एकतर आपल्या जमिनीवर कब्जा केलाय आणि आता आपल्या घरावर कब्जा करायला निघाली. ती जमीन
तुझ्या स्टोऱ्या तुझ्यापाशीच ठेव आणि पहिल्या घरात बाहेर निघित ना. वहिनी साहेब अहो रातच्याला कुठं जाणार ही? अहो जगात लाखो भिकारी आहेत. त्यांना समजाच आणा घरात आणि आम्हाच हाकलून काढा बाहेर. अहो तुम्हासनी का हाकलून देईन मी? मग हिला घरात कशाला आणल्या? अहो माणुसकीच्या नात्यानं नग काय घ्यायला? होय, म्हणजे आता माणुसकीच्या नात्याने सून बनवून घेताय का हिला? अहो काय झालं? असं मूग घेऊन बसल्यासारखं काय बसलायसा? अहो बोला काय तर. का खरंच मनात हिला घरात आणायची? तसं काय नाही. नाही ना मग आत्ताच्या आता घराबाहेर काढा हिला. ए चल उठ निघित ना. चल चल उठ निघ. अहो वहिनी साहेब अहो काय करतायसा हे? या घरात राहायची लायकी आहे का तुझी? हा, तुला जागा नाही या घरात. मी इकडे काय राहायला आलो नाहीये, जाणारच आहे इकडनं. जाणारच आहे ना मग कशाला थांबल्यास? चल की. मालक आले की जातो मी. वहिनी साहेब अहो काय करतायसा? सूरज अरे तू तरी बोल की. ते काय बोलणार आहेत? तू चल. वहिनी साहेब आल्यापासून फक्त लय ताप दिला का म्हटलं? चल वहिनी साहेब काय चाललंय? अहो राणा भाऊजी, अहो ही बाई आपल्या घरात घुसायला लागल्या, तुम्हाला बी फसवायला लागल्या. कोण म्हणला सर? अहो आम्ही म्हणतोय. अहो तुम्ही गेलासा हे बघून आपल्या घरात कायमचं बस्तान बांधायचं स्वप्न बघायला लागले. ही बाई नागिन आहे नागिन. तिला आत्ताच ठेचलं नाही ना तर आपल्या घराला डसल्याशिवाय राहणार नाही बघा. घर गिळायला बसली आपली. वहिनी बस करा आता. उगा तोंडाला येते बडबडू नका. आमच्यावर विश्वासच नाही बघा तुमचा. एक काम करा, तुमच्या लाडक्या गोदाकासने विचारा. चंदे सांग बरं काय काय ऐकलंस ते? काय? अगं जे कानानं ऐकलंस ते सांग. म्या सांगते. रानदा अहो ही या लगीन करून यायचं म्हणत होत्या. अहो घरात यायचं नाही, घर गिळायचं असं म्हणत होती ही. वहिनी जिजा असं कवाच बोलणार नाही. आमच्यावर विश्वासच नाही का तुमचा? राणा आता नंदिता सांगते म्हणजे खरंच असणार आहे. ती कशाला खोटं बोलल? तू तुझ्या कानाने ऐकलंयस काय? ती काय तिच्या मनचं सांगणार आहे वय? बास करा रे. जिजा मला काय बोलली नाही. मलाच वाटलं जिजाचा आणि राणाचा एकमेकावर जीव आहे म्हणून मी म्हटलं लगीन करा. जिजा मला एक सबूत बी काय बोलली नाही. अहो बोलायची गरजच नाही. न बोलून लय शानीबाई आहे ही. अहो आपल्या साध्या बोळ्या गोदकाच्या मनात बी लय काही भरवलं हिनं आणि त्या बी लगेच सोयरीक बनवायला निघाल्यात. नाही जिजानं माझ्या मनात काय बी भरवलं नाही. मग कशासाठी या बाईला घरात आणायला निघालाय तुम्ही?